नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आता कर्नाटकमधील मुर्डेश्वर हे जे काय देवस्थान आहे तर इथं आलेलो आहे. पाठीमागे बघू शकता, शंकराची मोठी मूर्ती आहे पाठीमागल्या साईडला, तिथं तुम्ही बघताय. आणि आता आम्ही जवळपास 2च्या सुमारास आलेलो आहे. इकडच्या साईडला आपण गाडी वगैरे पार्किंग केली. इकडच्या साईडला जर तुम्ही पाठीमागे बघितलं तर इकडं एकदम समुद्र किनाऱ्यात बीच आहे. त्या बीचवर लोक इथं आंघोळ वगैरे करत आहेत. ठीक आहे, मग पूर्ण तुम्हाला हे मुर्डेश्वरचं जे टेम्पल आहे तर येथील पूर्ण ह्या टेम्पलची किंवा आतली पाठीमागच्या साईडची पूर्ण तुम्हाला मी माहिती या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आपण आता मित्रांनो इथं 1:30 वाजता पोहोचलेलो आहे. दुपारी 1:30 वाजता पोहोचल्यानंतर इथं 1 वाजता मंदिर पूर्णपणे बंद होतं आणि 3 वाजता उघडतं. तर आता वरच्या साईडला जे म्युझियम आहे तिथं ते बघण्यासाठी आपण आता वर निघालेलो आहे. मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आणि जे म्युझियम आहे त्याच्या डाव्या साईडला जर बघितलं तरी अशा प्रकारे गार्डन आहे. या गार्डनमध्ये पलीकडल्या साईडला रथ वगैरे आहे, तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे. तर जे वरच्या साईडला जी मोठी मूर्ती आहे शंकराची, त्याच्या समोर असा मोठा नंदी आहे आणि नंदीच्या समोरची जी हा जो एरिया तुम्ही जो व्हिडिओमध्ये बघताय त्याच्यामध्ये आतमध्ये ते म्युझियम आहे. आपण आता म्युझियमच्या बरोबर समोर उभा राहिलेलो आहे. तर खालच्या साईडला तुम्ही समुद्र वगैरे बघता. इकडच्या साईडला नंदी आहे. समोरची मूर्ती दिसते ती एक मूर्ती रावणाची आहे आणि हे समोर मंदिरचं जे मेन गेट आहे आणि इकडच्या साईडला जर गोल्डनमध्ये ते तुम्ही बघताय ते समोर मुख्य मंदिर आहे. आणि इकडच्या साईडला जर वर बघितलं तर म्युझियमच्या बरोबर वरच्या साईडला अशी शंकराची मूर्ती आहे. आता ते कलर काम चालू असल्यामुळे थोडं साईडला पायाड वगैरे बांधलेलं आहे आणि थोडंसं काम पण चालू आहे आता तिथं. आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर ते तिकीट काउंटर आहे म्युझियमचं आणि इथून मेन म्हणजे गेट आहे इकडच्या साईडनं. आता मित्रांनो आपण म्युझियमच्या आतमध्ये आलेलो आहे आणि आता हे अशा प्रकारे पूर्ण सगळीकडे पुतळे वगैरे लावलेले आहेत. रावणाचा पुतळा आहे तो आणि इकडच्या साईडला त्याची लंका वगैरे दाखवलेली आहे सोन्याची. आणि आता हे सगळं जे काय आहे ते ह्या मंदिर इथं जे मंदिर कसं स्थापन झालं, हे मंदिर इथं केव्हापासून स्थापन झालं त्याची ती पूर्ण माहिती आहे. आणि हे मंदिराचा जो इतिहास आहे, जे शिवलिंग वगैरे हे इथं कसं आलं होतं किंवा कोणी आणलं याचा पूर्ण इतिहास आहे. त्यामध्ये आता तुम्ही समोर जर बघितलं तर इथं विष्णूची पण मूर्ती आहे, नारद मुनीची पण मूर्ती आहे. तर त्यावेळेस रावणाला पूर्ण म्हणजे अमरत्व प्राप्त करायचं असं रावणाची इच्छा होती. त्यावेळेस त्याने शंकराची पूर्ण भक्ती वगैरे करत होता. शंकराचा पूर्वी पहिल्यापासूनच तो भक्त होता. आणि इथं तुम्ही बघू शकताय समोर शंकराचं जे कैलास पर्वत आहे ते रावणाने उचललेलं होतं. रावण असा खूप असा हट्टी असा हे होता, दानव होता, राक्षस होता. तर त्यावेळेस रावणाने काय केलं होतं, रावणाने शंकराला पूर्ण वर मागितला होता की मला अमरत्व प्राप्त झालंच पाहिजे, मला तो मी अमर केलंच पाहिजे, असं त्यांचं म्हणजे रावणाचं शंकर भगवानकडे मागणं होतं. तर शंकर भगवान असं समोर प्रकट होऊन त्यांच्या समोर आलेले हे दाखवलेलं आहे या पुढच्या आकृतीमध्ये. तर अमरत्व मिळू शकत नाही असं शंकर भगवानचं असं त्यांना सांगणं होतं की अमरत्व हे मिळू शकत नाही, तर त्याच्या बदले दुसरं काहीतरी मागा. पण रावणाने दुसरं काही न मागता अमरत्व मला मिळावे अशी त्यांची रावणाची इच्छा होती. तर नारद मुनी पण समोर त्यांना समजवताना दाखवलेले आहेत. पाठीमागे देवीचा पण अवतार दाखवलेला आहे. पण त्यानंतर परत रावणाने पूर्ण एक 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 मुंडकं छटाय चालू करतं आणि त्यांचं म्हणणं असतं की मला अमरत्व दिलंच पाहिजे. तर शंकर भगवान जे आहेत त्यांनी पूर्ण शेवटला हार मानून त्यांचं फक्त त्यांनी त्यांचं जे लिंग असतं किंवा ते पिंड असते शिवलिंग ते त्यांच्या रावणाकडे देतात आणि रावणाला सांगतात की ही कुठंही ठेवू नको, मध्ये आधी कुठंच ठेवू नको, डायरेक्ट श्रीलंकेत नेऊन ठेव
आणि लंकेमध्ये तिथं मला त्यावेळेस पोच करशील त्यावेळेस तू अमर होशील असं त्यांचं सांगणं असते. रावण हा खूप असा बलशाली आणि ताकदवान असतो, त्यामुळे तो जर अमर झाला तर सर्वांना धोका आहे असं ज्यावेळेस गणपतींच्या लक्षात येतं, तर गणपती भगवान एक लहान मुलाचं रूप घेऊन त्या रावणाच्या पाठीमाग जातात. कारण रावणाला ज्यावेळेस लघुशंका लागते त्यावेळेस गणपती एक लहान बालकाचं रूप घेऊन तिथं गायी वगैरे चारवण्याचा नाटक करतात. तर रावण त्या गणपतीपाशी येतो आणि त्यांना सांगतो की ही पिंड थोडा वेळ तुझ्या हातात राहू दे, तुम्ही थोडा वेळ धरचाल का? तर हा म्हणून रावण लघुशंकेला निघून जातो. रावण लघुशंकेला निघून गेलेलं पाहून जे गणपती भगवान ज्यांनी जे लहान बालकाचं रूप घेतलेलं असतं ते पिंड अचानक खाली ठेवून देतात आणि त्यावेळेस रावण पण खाली ठेवताना बघतो आणि तो पळतच येतो. पण थोडा उशीर झालेला असतो, पिंड तोपर्यंत खाली टेकवलेली असते. आणि त्यानंतर रावणाने पण परत गणपती म्हणजे जे लहान बालक असतं त्यांना मारण्याचा प्रयत्न वगैरे केलेला असतो, पण काही उपयोग होत नाही. नंतर रावण जो आहे तो पिंड उचलण्याचा प्रयत्न करतो आणि उचलून परत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तर ते पिंड परत रावणाला उचलत नाही तिथून आणि परत त्यावेळेस शंकर आणि पार्वती तिथं प्रकट होतात आणि त्यांना रावणाला सांगतात की ही पिंड आता तू इथं ठेवलेली आहे आणि आता ती तिथून उचलू शकत नाही, तर आम्ही इथंच आता राहणार आहे असं रावणाला सांगतात. आता समोरचे तुम्ही बघताय ते कर्नाटकमधील जिथं जिथं शिवलिंग आहेत तिथले ते सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. धारेश्वर, गोकर्ण, परत मुरुडेश्वर हे इथं तिथं दाखवलेलं आहे, तुम्ही बघताय समोरच. म्युझियमच्या बाहेर आल्यानंतर इकडच्या साईडला जे आहे ते विष्णूचं मंदिर आहे आणि हे अशा प्रकारे थोडंसं गार्डन वगैरे आहे. बाहेरच्या साईडला जे गार्डनमध्ये मित्रांनो हे अशा प्रकारे अर्जुनाचा रथ आहे, ज्याचे श्रीकृष्ण सारथी आहेत आणि तो जो रथ जो महाभारतामध्ये जो अर्जुनाने वापरला होता तोच असा इथं बनवलेला आहे. जे मंदिराचं गेट जे दुपारी 3 वाजता उघडतं, तर ते आता उघडलेलं आहे. तर आम्ही आता इथून गेटमधून डायरेक्ट मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे. तर सुरुवातीलाच आम्ही आतमध्ये असल्यामुळं आणि आमच्याबरोबरचे बाकीचे लोक सर्व आतमध्ये असल्यामुळं म्हणजे माहिती नसल्यामुळं लोक सगळे पळत आहेत. आतमध्ये एवढी काही गर्दी नव्हती. दर्शन वगैरे व्यवस्थित भेटतं, काय प्रॉब्लेम नसतो. आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे मंदिर आहे मित्रांनो, एकदम लांब असं मंदिर दिसतंय आणि इकडच्या साईडला जर बघितलं डाव्या साईडला तर प्रसाद वगैरे इथं असा मिळतोय. विकत जर घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो, जर आपल्याला घ्यायचा नसेल तरी पण आपण नाही घेतला तरी चालतोय. तर इथं विशिष्ट प्रकारचा प्रसाद मिळतोय, जो तिरुपती बालाजीला वगैरे गेल्यानंतर जो विशिष्ट प्रकारचा प्रसाद मिळतोय तसाच इथं पण प्रसाद मिळतोय विशिष्ट प्रकारचा आणि तो इथं या साईडला भेटतोय, तुम्ही बघताय समोरच. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर आहेत. गणपतीचं मंदिर किंवा हनुमानाचं मंदिर किंवा आणखी वेगवेगळे मंदिर आहेत. बाहेरच्या साईडनं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मंदिर आहे, असं गोल्डन वगैरे सगळं त्याच्यावर हे केलेलं आहे आणि हे असं तुम्ही बघू शकताय समोरच्या साईडला. असे पूर्ण सगळे मंदिर आहेत, पूर्ण दगडी बांधकाम आहे, एकदम जुन्या पद्धतीचं जे मंदिर आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पूर्ण मुरुडेश्वर मधला जे काही व्हिडिओ होता, जे इथं जी काही माहिती होती ते तुम्ही पूर्ण बघितली. त्या अशा प्रकारे तुम्ही बघतायचा आणि ह्याच्या पाठीमागची सगळी तुम्हाला मी माहिती तुम्हाला सांगितली, मी काय असते कसं काय रावणाने काय केलं किंवा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर व्हिडिओ तुम्ही कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.